8 विशेषण भगवंतांनी दिली. आपल्याला सर्वांना 8 विशेषण दिली. राजविद्या पहिलं विशेषण, राजगुह्ययोग दुसरं विशेषण, तिसरं उत्तमोत्तम, सर्वश्रेष्ठ, सर्वतोपरी, चौथं की ते अव्ययम म्हणजे कधी त्या विद्येचा नाश होत नाही. अशी 8 विशेषण बहुमूल्य आपल्याला दिली होती. एवढं बहुमूल्य तत्वज्ञान असताना सुद्धा आपण तेथे झोंबत नाही. असा अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आला होता की भगवंता, तुम्ही ही 8 विशेषणे या ज्ञानाची दिली आणि एवढं भारी ज्ञान, सर्वतोपरी ज्ञान, आणि या ज्ञानासारखं जोडीचं दुसरं ज्ञानच नाही, सर्वोत्तम ज्ञान, तरी सुद्धा जीव त्याला का घेत नाही? अशा अर्जुनाच्या शंकेचं निरसन भगवान पुढच्या 3ऱ्या श्लोकामध्ये करतात. ते असे म्हणतात की अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. आता इथे भगवंत सांगतात, जे मी ज्ञान देतोय त्यावर हा जीव अश्रद्धा करतोय आणि अश्रद्धा करतोय म्हणून तो अश्रद्धा केल्या कारणाने या संसारातच जन्मत आणि मरतच फिरत राहतो. मुक्तीचा मार्ग त्याच्यावर अश्रद्धा करतो. तुमची आमची सुद्धा अशीच अश्रद्धा झाली. सांगा बरं, श्रद्धा ज्या तत्वावर करायची ते तत्व आपण बाजूलाच ठेवतो आणि ज्या तत्वावर श्रद्धा करायची नाही त्या तत्वाचा उपयोग करायचा, त्याच तत्वावर श्रद्धा करून बसतो की हेच तत्व मला सुखाचं साधन आहे किंवा सुख देणार आहे किंवा हेच सुखी बनवणार आहे. सांगा बरं, आपण शरीराला सुख देतो की शरीराला सुख दिलं की मला सुख मिळेल? मला सांगा, शरीराला सुख दिलं तर ते एक प्रकाराचं प्रोडक्शन ठेवायचं खोकं आहे. खोकं फाटलं फुटलं तरी आपण घाबरत नसतो, कारण मटेरियल आतमध्ये साबूत आहे, नाही का? कोणतं पण एक प्रोडक्शन आपण विकत घेतो तर त्याचं एक कव्हर असते. कव्हर फाटलं फुटलं तरी त्या कव्हरावर त्याची हमी असते, ज्यामध्ये मटेरियल आहे त्याची हमी असते. जसं कव्हर भारी असेल आतला माल पण भारी असेल, तसं एक मनुष्य जन्म कव्हर आहे जीवाचं. अशी अनेक कव्हर तो बदलतो, अनेक खोकी बदलतो, पण तो या शरीरालाच मी मानतो. मग भगवंत तत्वज्ञान सांगतात तिथे लक्ष देत नाही किंवा त्याच्यावर अश्रद्धा करतो. आज तुमच्या आमची सर्वांची श्रद्धा त्याच्यावरच आहे. 99% लोक या देहाला मी मानून देहाला सुखी बनवण्याच्या मागे आणि सुख मिळवण्याच्या मागे आणि सुखी होण्याच्या मागे लागले. 99% नाही, जे 99% तर आहेत त्याच्यातून 1% वाचतो, त्यातले 99 लोक सगळी या देहाला सुख घेण्याच्या मागे आहे. स्वला विसरले. कुठेतरी 1% जो आहे तो या देहामध्ये वसलेल्या ईश्वरामध्ये सुख शोधतोय. आपुली या जीवे शिवाशी पहा. ते तत्वज्ञान श्रीमद भगवद्गीता माता आपल्याला समजेल, आपल्या सत्याचं ज्ञान सांगते, आपल्या हिताचं. ते जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत आपली मुक्ती नाही, तिथपर्यंत आपल्याला खरं समाधान नाही. आणि ते प्राप्तीचं साधन आहे मानव जन्म. कुत्रा मांजरी किडे मकोडी अशी आपल्याला बॉक्स मिळाले तर त्याच्यात आपलं मटेरियल लेवल एकदम कमजोर राहील. शरीर आपण बदलतो, हे एक प्रकारचं बॉक्स आहे प्रोडक्शन ठेवायला. खोकं आपण डोळ्याने बघतोय, किती माणसं आपण स्मशानात नेऊन जाळतोय, ते बॉक्स जाळतोय. तो जीवात्मा निघून गेला, त्यातला तो जीवात्मा निघून जातो आणि जीवात्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. हे तत्वज्ञान जर आपण सांगितलं असतं आणि येथे जन्म आणि मरण या आपण 2 गोष्टी जर पाळल्याच नसत्या तर जीवाला ज्ञान झालं असतं. आपण त्याला मरण म्हणतो म्हणजे तो जीव मेला म्हणजे कायमचा समाप्त झाला. अरे बाबा, तो समाप्त नाही झाला, त्याने एक बॉक्स बदललाय.
जर मृत्यू हा नाव दिलं नसतं ना, त्या मृत्यूच्या जागेवर शोककला आपण मांडल्या नसत्या ना, आणि अवडंबर रचलं नसतं ना, तर मनुष्याला तत्वज्ञान झालं असतं. पण लगेच आपण या दोन कार्यामध्ये फसलो. मृत्यू झाला की रडायला लागतो, आणि जन्म झाला की पेढे वाटायला लागतो. या दोघांची पण गरज नाही. खरा जीवात्मा जेव्हा देहात येतो आणि देहाला निघून जातो, तो त्याची कर्तव्य कर्म करायला आलेला असतो. 84 लक्ष वनवन भटकलेला असतो, आणि त्याच्यातून त्याला वाचण्यासाठी भगवंताने एक संधी दिलेली असते. मानव चोला. आता तो मनुष्य चोल्या झाल्यानंतर भगवंत जे काय सांगतात त्यावर श्रद्धा करतो. तुमची आमची तशीच आहे. आपण जरी देवळात येऊन बसलो किंवा कथेत येऊन बसलो तरी आपली जी माया बडी मोहिनी जग अंधियारा होय, जो सोयेवर रुसी गए रय वस्तू करोय. माया कशी असते? जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा कोरा कोरा असतो. कसा? त्याचा एक तराजू असतो ना, तराजू, जसं दोन्ही बाजूला सम असा असतो. मग जीव जसा मोठा होतो तसं या शरीराची माया आणि शरीराचे इंद्रियांचे 5 विषय आणि त्या विषयांचा सुखाभासामध्ये रत होतो. तसं ते पडद काय होतं? एक भाग दाबला जातो. मग आपण त्याच्यामध्ये मग आपली पुण्यही टाकायला जातो तत्वज्ञानाची. तर काय होतं? जसं जसं तत्वज्ञान इकडे टाकतो, पण तिथे सुखाचा भास, 5 इंद्रियांचे विषय, रात्र दिवस घोलका त्याच्यामध्ये, त्याचा पगडा भारी होतो. आपलं जे ज्ञान टाकलं जाते ते कमी पडते, आणि अशाने जी विषयी होतो. आज तुमचं आमचं तसंच झालंय. अध्यात्म ज्ञानाचा वजन जास्त पडायला पाहिजे, पण भोगाचं वजन जास्त. तुमचं आमचं 5 इंद्रियांचे भोग जास्त आहेत, अध्यात्म ज्ञानाचा भाग कमी पडतो. आणि म्हणून जीव तिथे खेचला जातो, आणि खेचला गेल्यानंतर त्याला भगवंताने किती तत्वज्ञान सांगितलं तरी त्याच्यावर त्याची अश्रद्धा होते. कारण भोगाकडे आकृष्ट झालेल्या जीवाला तत्वज्ञान कसं मिळेल? सांगा बरं. पूर्वेकडे माझं घर आहे, आपलं घर पूर्वेला आहे धरून चाला, आणि आपण पश्चिम दिशेकडे चालत घर शोधायला लागलो तर आपला प्रवास वाढेल की घटेल? आणि घर येईल का दूर जाईल? जरा शोधा. कुठे जायला पाहिजे? सुख शोधायला अध्यात्माकडे वाटचाल झाली पाहिजे, पण आपली संसाराच्या भोगाकडे वाटचाल आहे. जेवढे आपले कालचक्र दूरवर आपल्याला घेऊन जाईल, जेवढी वर्ष भोगवादी होऊ तेवढी वर्ष परत अध्यात्माकडे यायला लागतील. हा विचार का नाही करत? सरळ सोपा दृष्टांत आहे. जेवढी पावलं आपण आपल्या घरापासून लांब जाऊ तेवढी 1 पावलाने परत येईल का आपलं घर? तेवढी पावलं चालावं लागतील. तसे अज्ञान सागरामध्ये हजारो लाखो करोडो जन्म आपण घालवलेत, आणि आता आपल्याला परत आपल्या सत्याकडे यायचं आहे. तर आपल्याला मोठा पुरुषार्थ केला पाहिजे. जर तुम्ही चालत गेला असाल तर आता तुम्हाला धावत यायला पाहिजे आपल्या घराकडे, आपल्या अध्यात्माकडे, आपल्या सत्याकडे, आणि त्याच्यावर श्रद्धा केली पाहिजे. परंतु ती श्रद्धा होत नाही, आणि श्रद्धा व्हावी म्हणून भगवंत त्या जीवाचं तत्वज्ञान जे त्यांनी निवडलेलं आहे अज्ञान, ते आता या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात. अश्रद्धानां पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. यामध्ये 3 पद फार महत्वाची आहे या श्लोकामध्ये. या जीवाच्या मागे लागलेली कटकटी आहे जन्म मृत्यूच्या, याच्यातून त्याला सुटायचं आहे. आणि म्हणून जीवाने काय अज्ञान धरलेलं आहे, त्या जीवाचं ते अज्ञान आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न भगवंत करीत आहे. तुम्हा आम्हाला जी खोटी वस्तू आपल्या हातात आहे, आणि ती वस्तू कोणीतरी आपल्याला सांगितलं ही खोटी आहे, ती टाकल्याशिवाय, आपल्याला सत्य वस्तू पकडल्याशिवाय आपले हित होणार नाही. सांगा, पैसा आपल्या हातात खोटा आहे आणि आपण दुकानात गेलो तर दुकानदार सामान देईल? खरा पैसा घेऊन जाल का खोटा पैसा घेऊन जाल तेव्हा देईल? मग आपण जर खोटं घेऊन गेलो तर त्या लोकात आपल्याला प्रवेश मिळेल? आपल्याला सत्य घेऊन जायचं, पण ते सत्य काय आहे हे नाही समजत का आपण असत्य धरलेलं आहे. आता ते असत्य काय आहे
त्याचंच वर्णन थोडक्यात आपण समजून घेऊया. ते 3 पद आले. एक अश्रद्धा नाम पुरुषा, दुसरं धर्मशास्त्र परंतप, आणि तिसरं अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमान. यामध्ये पहिला अश्रद्धा नाम पुरुषा. अश्रद्धा ही वाक्य फार महत्वाचं आहे. जिथे उत्पत्ती विनाशील पदार्थांना खरे समजून त्यातच घडून राहणाऱ्या मनुष्याला येथे अश्रद्धा सांगितली. आता ज्याची उत्पत्ती होते आणि ज्याचा नाश होतो आणि त्याला जीव धरून राहतो, त्याच्यावर विश्वास करून राहतो, तो त्याचा विश्वास नाही, अविश्वास होतो. अश्रद्धा ही आपल्याला पकडायची नाही. सांगा, जी पुढे वस्तू आपल्या बरोबर नाही तिला आपलं किती मानून बसा. सांगा, कोणत्या वस्तू पुढे आपल्या बरोबर नाही शोधा. मी काही नवीन सांगत नाही, तुम्ही डोळ्याने बघत आहात. सगळ्या काही वस्तू आपल्या जवळ ज्या आहेत, ज्याच्यासाठी आपण आज आसक्त आहोत, त्या वस्तू आपल्या उद्या सुटणाऱ्या आहेत. कोण याचा विचार नाही करत. कारण ममता आणि मोह झाल्या कारणाने आणि मीपणा, अहंकार असल्या कारणाने जीवात्मा फसला आहे. या दुर्गुणांना तो जाळे, तेव्हा त्याच्यातून तो मुक्त होईल. पण सांगा बरं, आता या वस्तू विसरायचं आहे. सांगा, एखाद्याला पुष्कळ टेन्शन होतं, ज्या वस्तूंचं त्याला चिंतनिका येते आणि त्याला पुष्कळ टेन्शन होतं आणि त्याला राहवत नाही, मग काय करायचं? तर अशा वेळेला एखादा मनुष्य काय करतो? जीव देतो. त्याला वाटतं हे सगळं समाप्त होईल. किंवा एखादा मनुष्य पक्का दारू पितो. मग जेवढी दारू पितो, जेवढी नशा येते, तर त्याचं विस्मरण होते. आता सांगा, हा संसाराची चिंता आपल्याला दुःख देते, शोक देते, भय देते, अनेक ताप देते, अनेक रोग देते. मग आता तुम्ही काय करायला पाहिजे? दारू प्यायला पाहिजे. दारूच प्यायला पाहिजे. पण कोणता प्यायला पाहिजे? भगवान नामाचा प्यायला पाहिजे. भगवान नाम जप जेवढं जास्त कराल, तेव्हा पावर आपली अध्यात्माची वाढेल. तेव्हा ती नशा आपल्याला चढेल ना, तेव्हा संसाराचं विस्मरण होईल. पण असं आपल्याने होत नाही. सतत नामस्मरण आणि भगवत चर्चा किंवा अध्यात्म विचार घ्यायच्या ऐवजी आपण संसाराचे जास्त विचार घेतो. म्हणून नशा याची होते आणि ती उतरते, त्याचं विस्मरण होते. नशा संसाराची झाली तर अध्यात्म विसरतो, आणि नशा अध्यात्माची झाली तर संसार विसरतो. आता सुख कशात आहे ते शोधा. संसारात आहे की अध्यात्मात आहे? संसारात असतं तर संत साधू संतांनी असं नसतं सांगितलं, संसार संगे सुख झाले ऐसे देखिले न ऐकिले. आपल्याला किती वेळा हा आपण वचनोक्ती संतांची ऐकलंय, तरी पण आपण त्याच्यावर एवढे चिटकून राहतो. आणि अध्यात्माचा असा विचार तर कोणी सांगतच नाही. मग आता तुम्ही सांगा, सतत संसाराविषयी चुकीचा संसार आहे, नश्वर संसार आहे, दुःख देणार आहे, एवढं माहिती असून सुद्धा, भडीमार आपल्याकडे होत असून सुद्धा आपण चिटकून राहतो. ही आपली अश्रद्धा आहे. अध्यात्मावर लक्ष नाही. गुरुदेव सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात, श्रीमद भगवद्गीता एवढी ग्वाही देते, तरी ते आपल्याला पकडलं जात नाही. कारण आपण संसाराचा प्याला जास्त पिल्या कारणाने ती इतकी नशा आहे की भगवंत जे जे सांगतात त्यावर आपली अश्रद्धा होते. नश्वर पदार्थांना आपलं मी मानून त्या नश्वर पदार्थामध्ये सुख शोधतोय. हे शरीर जाणार आहे, याचा उपयोग करून घ्या. वेळेवर उपयोग नाही केला, मग हे म्हातारं झालं, कमकुवत झालं, मग काहीच करता येणार नाही. आज ताकद आहे, काहीतरी पुरुषार्थ करायचा आहे. पण कोणता पुरुषार्थ करायचा आहे? त्या उंदरासारखा पुरुषार्थ करू नका. त्याने पुरुषार्थ केला आणि पेटी शिरला, पण ती पेटी सापाची होती. तसं तुमचा आमचा पण मोठा पुरुषार्थ आहे. सगळेजण पुरुषार्थ करतात, पण तो पुरुषार्थ ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपण या शरीरातून निघू, तेव्हा कालचक्रात नाही पडलं पाहिजे, कालचक्रातून सुटलं पाहिजे. तर त्या सुटण्याचा पुरुषार्थ कोणता आहे, आपण विचार केला पाहिजे. तर येथे एक फार आश्चर्याची मोठी गोष्ट आहे की मनुष्य आपल्या शरीराला, कुटुंबाला, धन संपत्तीला, वैभवाला हे समस्त प्रत्येक क्षणी परिवर्तनशील आणि कमी जास्त होणार आणि एक दिवशी आपल्यापासून दूर जाणार. सांगा, किती गोष्टी सांगितल्या. शरीर
हळूहळू बदलत चालले, परिवर्तनशील आहे. कुटुंब पण बदलत चाललंय. पूर्वकाली कुटुंब होतं तसं आज नाहीये, आणि आज कुटुंब आहे ते भविष्यात तसं राहत नाही. बघा, 10-12 वर्षात आपण ज्या कुटुंबात होतो तसे कुटुंबी आज राहिलेत का? काल परवा आपलं शरीर होतं तसं आज राहिलंय का? हमेशा परिवर्तनशील, पण तरी त्याला आपण धरून राहतो. पुढे सांगितलंय की धन, संपत्ती आणि वैभव हे संपूर्ण प्रत्यक्ष बरोबर न जाणार आहे. किती जणांच्या बरोबर गेलो, पुरावे दाखवा. किती जणांच्या मैताला गेलात, किती जणांकडे आपण बसायला गेलो, किती जणांच्या पाणी द्यायला गेलो, पण तो कधी गरीबच नसेल. धनवंताच्या पण आपण गेलो असू ना, मग तो काय घेऊन गेला का? देह नाही घेऊन गेला, कुटुंब नाही घेऊन गेला, संपत्ती नाही घेऊन गेला, इस्टेट घेऊन नाही गेला. तुमचं आमचं काय होणार आहे शेवटी? तो दिवस यायच्या अगोदर ज्यासाठी आपण आलो ते काम पहिला केलं पाहिजे. ते काम बाकी ठेवलं तर नंतर फसवणूक होईल. म्हणून हिरा पडा बाजार में रहा दूर फसाय, कई मूर्ख चले गए पारखी लिए उठाय. म्हणून पारखी बुद्धी, पारखी दृष्टी बनण्यासाठी श्रीमद भगवद्गीता आपल्याला ते तत्वज्ञान देते. त्या तत्वज्ञानात आपण जागलं पाहिजे. म्हणून येथे असं सांगितलं, प्रत्येक क्षणी परिवर्तनशील आहे हे जाणून आहे तरी पण त्यावर विश्वास ठेवतात आणि श्रद्धा करतात. ही श्रद्धा अश्रद्धा आहे. इथे श्रद्धा झाली म्हणून ज्ञानावर अश्रद्धा झाली. ज्ञानावर श्रद्धा झाली असती तर यावर अश्रद्धा झाली असती, यावर अश्रद्धा झाली असती तर आपलं हित झालं असतं. कारण पुढे जे नाही आहे त्याच्यावर श्रद्धा करणं म्हणजे घात, आणि पुढे जे नाही आहे त्यावर श्रद्धा करणं म्हणजे घात, आणि श्रद्धा न करणं म्हणजे आपलं रक्षण. बघा ना, पुढे आपल्या जर दूरदृष्टी करा, थोडी दूरदृष्टी करा. जा अद्या 10, 15, 20 वर्ष अगोदर जा, जरा अगोदरच जा. भविष्यामध्ये लक्ष घाला. आपल्या या शरीराचं काय आणि या कुटुंबाचं काय आणि आपलं काय, सगळं सुटणार आहे. एक दिवस पण आपल्या बरोबर एक राहणार. पण जे आता सांगायला लावले ते दूरवरचं सांगायला लावले, पण ते आज समजून घेतलं तर भविष्य सुंदर होईल. आज नाही समजून घेतलं तर भविष्य धोक्यात येईल. आपल्याला भविष्य धोक्यात नाही घालायचं, हिताचं करायचं आहे. 84 लाख योनीमध्ये मुश्किलमध्ये हा मानव जन्म मिळतो चुकून. भगवंताच्या अहेतुक दया कृपेने त्याचा उपयोगच करायचा आहे, उपभोग नव्हे. म्हणून या शरीराबरोबर आपण किती दिवस राहू आणि आमच्या बरोबर हे किती दिवस राहील. श्रद्धा तर स्वधर्मावर करायची होती, भगवंतावर करायची होती, पण झाली परधर्मावर. श्रद्धा तर अध्यात्मावर करायची होती, पण झाली शरीरावर. फसलो ना आपण. तर या फसवणुकीतून आपल्याला काढायचं आहे. म्हणून अश्रद्धा नाम पुरुषा हे वाक्य फार महत्वाचं होतं. आता श्रद्धा कुठे करायची ते एक संकेत आपल्याला गीता मातेने दिला. जरा विचार करायच्यावर, नाही तर गडबड होईल. हरी गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. दुसऱ्या पदामध्ये भगवंत म्हणतात की धर्मशास्त्र परंतप. येथे भगवंत मागील 2 श्लोकामध्ये भगवंतांनी जे सांगितले ते विज्ञानासहित ज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा इथे केली. आणि राजविद्या, राजगुह्ययोग या 8 विशेषणांना दिली. आपल्याला विशेषण दिली आणि याने फार मोठे महात्म्य सांगितले. यालाच येथे धर्म असे म्हटलेले आहे. म्हणून 8 विशेषण, धर्मशास्त्र परंतप अशी चांगली 8 विशेषण आपल्याला दिली. राजविद्या, राजगुह्ययोग. तर आता इथे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की भगवंताने अशी विशेषणं दिलेत तर ही विशेषणं खास आहेत, महत्वाची आहेत. म्हणजे मला त्या भगवंताने सांगितले त्याच तत्वावर, त्या विचारावरच, त्या मार्गदर्शनावरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून धर्मशास्त्र तेच धर्ममय आहे. म्हणून धर्मशास्त्र परंतप म्हणजे अर्जुना तेच धर्ममय आहे. आता तुम्ही कशावर विश्वास ठेवा? जे तत्वज्ञान भगवंताने सांगितले त्यावर, की आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या सुखावर? भगवंताने सांगितले त्यात सुख आहे, पण त्यात आपल्याला अनुभव नसल्या कारणाने कल्पना येईल. मग कल्पना आली
की संशय येईल. संशय आला की मग आपण त्यापासून दूर जाऊ. कल्पना अविद्या तेने झाला जीव, विसरला मूलभाव. पण आता विश्वास, श्रद्धा भगवंताच्या वचनावरच ठेवली तर नक्कीच आपलं कल्याण होईल. पण असं वाटेल की त्याच्यात करू की नको, त्यात भगवंत सांगतात सुख आहे, पण मला आरंभीपासून त्याच्यात दुःख वाटते. सांगा सांगा बरं. काम करायला कंटाळा येतो आणि जेवायला बसल्यावर किती मजा येते, पण काम केल्यावर जेवण मिळते. पण काम करायला लोकांना कंटाळा येतो की नाही सांगा. अभ्यास करायला कंटाळा येतो, पण अभ्यासातून निर्माण झालेलं सुख भोगायला मजा येते. सांगा, मुलांनी अभ्यास केला, डिग्र्या प्राप्त केल्या तर सहजच पैसे येतात, पण अभ्यास करायचा कंटाळा असतो. म्हणून आधी कष्ट मग फल, कष्टाचे नाही ते निर्फल. जरा विचार करा. म्हणून आधी अध्यात्मात कष्ट येईल, वृक्षवान असं वाटेल, त्यात काय दिसणार नाही, इंद्रिय ताब्यात ठेवावे लागतील किंवा कोणत्या कोणत्या वस्तूंपासून दूर राहावं लागेल, पण हरकत नाही, पुढे ते आपल्याला परमसुख देणार आहे. म्हणून संत त्या रस्त्याला चालणाऱ्यांना आधी कष्ट होईल, म्हणून आधी कष्ट मग फल. आणि कष्टचे नाही ते निर्फल. जे सहज शरीरापासून सुख मिळते ते पुढे दुःख देणार आहे, पण अध्यात्मापासून आता दुःख मिळेल पण तेच पुढे सुख देणार आहे. काय कराल बोला ना माझ्या बाबांनो, काय कराल? चमचमीत ज्ञानेंद्रिय पंच भोग भोगत बसाल आणि क्षणिक सुख भोगाल, की यांना जिंकून कष्ट सोसून कायमचं सुख भोगाल? कोणतं पाहिजे? कायम टिकणारं सुख पाहिजे की क्षणिक पाहिजे? दारोड्या मनुष्याला सांगितलं, अरे कामाला जा कामाला जा. अरे बघू उद्या बघू उद्या बघू, आता पहिला मजा करून घेतो, पैशात पिऊन घेतो. तसं तुमचं आमचं झालंय. देह आहे, बंगला आहे, गाड्या गोड्यात नोकर चाकर आहे, मजा करून घेतो. त्या दारुड्याच्या हातात मिळालेल्या 100 नोटीप्रमाणे हे मिळालेला महल, गाड्या घोड्या, नोकर चाकर, ही सुखाची सवलती, याला कुठेतरी डावाडोल करून अध्यात्म शोधलं पाहिजे. पण आपण त्या दारुड्यासारखे 100ची नोट खपल्यावर कामाला जाईन, तिथपर्यंत गडबड होईल आपली, परत मनुष्य जन्म मिळेल का? म्हणून या सगळ्या सुख सोयीमध्ये फसू नका. या परिवर्तनशील आणि क्षणभंगूर आहे. अध्यात्म सत्यवादी अक्षय आहे आणि तेच भगवंत आपल्याला समजवतात. आणि त्या तत्वालाच श्रद्धा कर, ते धर्ममय आहे, अशी 8 विशेषण दिली. बरं, येथे 3ऱ्या वाक्यात सांगितलंय पदामध्ये, अप्राप्त माम निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमने. एवढं सगळं जर भगवंताने सांगितलं आणि ते जर आपण विश्वासात नाही घेतलं तर पुढे आपलं काय होते ते या 3ऱ्या पदात सांगितलं. ते मग मला प्राप्त होत नाही. मग मला न प्राप्त झालेला जीवात्मा या मृत्यूच्या कक्षात सापडतो संसारात आणि जन्मत राहतो मरत राहतो, जन्मत राहतो मरत राहतो, जन्मत राहतो मरत राहतो. देव जाणो त्याला कोणते कोणते जन्म नंतर भोगावे लागतील. कर्माद्वारे कधी कुत्रा बनेल, मांजर बनेल, किडे बनेल, मकोडे बनेल. हा संसार सगळा चळवळणारा, जन्म मृत्यूच्या भयानकाला दुःख देणारा. भले इथे बंगला, गाड्या घोड्या, नोकर चाकर, हे सगळं काहीच नाही, सगळं दुःखाचंच कारण आहे. बंगला सुद्धा दुःखच देणार, गाड्या सुद्धा दुःखच देणार, सोनं दागिनं मान प्रतिष्ठा पद, अरे स्वर्ग सुद्धा तो दुःखाचाच आहे, सुखाचा अजिबात नाही. तो जरी सत्वगुणाने मिळाला तरी तो परे आपल्याला घेऊन न जाणार आहे. पक्की भयानक माया आहे. भगवंताच्या भक्तीशिवाय, भगवंताच्या शरणागतीशिवाय किंवा तत्वज्ञानाशिवाय हिला जिंकलं जात नाही. तेच तत्वज्ञान भगवंत सांगत आहेत. कशाला कंजूसी करता? कल करे सो आज कर, आज करे सो अब, अवसर बीत जाएगा, बच्चा पछताएगा. नंतर पछतावा करण्यापेक्षा आज ज्ञानाकडे लक्ष देऊन कष्ट सहन करून ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. कारण ती ज्ञान प्राप्ती नाही झाली तर पुढे सांगितलं, अप्राप्त माम. माम म्हणजे मला तो प्राप्त होत नाही. निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी, असा जातो आणि संसारात वर्तन करत बसतो. कुत्रा मांजर किडे मकोडे जनावरांचे जन्म घेतो, उष्टपाष्ट खात राहतो.
थाल्यांमध्ये खात राहतो, सोन्याच्या ताटामध्ये खात राहतो, पण मरत राहतो आणि जन्मत राहतो, मरत आणि जन्मत राहतो, मरत आणि अरे 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 किती दुःख आहे. किती संसारावर संकट येतात. ही तो होतीच. 3 ताप, 6 विकार, हजारो रोग, आता तर महामारी आली, कोरोना. अरे भाई, इससे डरो ना, भगवान का होना. लक्षात आलं का? भगवंताचे व्हा, हे कोरोना बिरोना निघून जाईल, आपल्याकडे राहणार नाही. कारण अध्यात्माची ऊर्जा जेव्हा आपल्या शरीराच्या, मनाच्या, विचाराच्या बाहेर येते, तेव्हा तीच ऊर्जा आपलं सर्व बाजूने रक्षण करते, प्रतिकार शक्ती निर्माण करते. पण ती अध्यात्माची ऊर्जा आपल्या शरीरात, ब्राह्मी मुहूर्ताला बोला किंवा कधी पण उठा आणि अनुष्ठानाला बसत जा, त्या माणसाला रोग स्पर्श करणार नाही, भीती स्पर्श करणार नाही, हा संसारच घाबरवणार नाही. तर हे रोग संसाराला आहे, तो संसारच असा बाजूला करून ठेवतो आणि मस्त भोग. दुःख नाही होत त्याला. अध्यात्मवादीला कधी दुःख नाही. परमेश्वराने तत्वज्ञान सांगितले, त्या तत्वाला झुंबलेल्याला कधी दुःख होत नाही. सांगा, अमृत हातामध्ये धरलं तर तो मरेल का जगेल? आणि विष हातामध्ये धरलं तर तो जगेल का मरेल? जरा विचार करा थोडासा. याच्यात 2 वस्तू आहेत, अमृत घ्यायचं का विष घ्यायचं, पण बाटल्या सेम आहे, लेबल त्याच्यामध्ये बदललेला आहे, अर्थ वेगवेगळा आहे. त्याच्यावर लिहिलंय हे हानिकारक आहे आणि याच्यावर लिहिलंय हे रक्षक आहे. पण हानिकारक आहे ते लिहिलंय ते गोड आहे, पियायला मज्जा येते, आणि रक्षक आहे ते जरा कडू आहे, जरा पियायला कसं तरीच वाटते, म्हणून आपण त्या बाटल्या पितो. तिथे सुरुवातीला सुख आहे ना. खरं सांगा, मनापासून सांगा, अद्याप आपल्याला तीच बाटलीतलं पियावं वाटतं ना, ते हानिकारक आहे. त्या बेवड्यांना हसू नका, तुमची आमची पण परिस्थिती तीच आहे. या शरीराला सुख द्यायच्या मागे लागणाऱ्या माणसाला त्याच अवस्थेत जावं लागतं. शरीराला सुख नका देऊ. हे गाद्या गलीचे जास्त विकत घेऊ नका. टेबल खुर्च्या समाजाची लाज ठेवण्यासाठी घरात सजवून ठेवा, पण त्याच्यावर जास्त आराम शोधू नका. आराम तर अध्यात्मात घ्या. काय बोलतो? हीच वेळ आहे, नंतर ही वेळ येणार पण नाही, नंतर आपल्याला ती वेळ दिसणार पण नाही. बघा शरीराची कशी खालावती झालंय. काल होतो जी अवस्था, जी पावर होती, ती आज माझ्यात नाही राहिली. सांगा, काल तुम्ही किती चपल होता, किती लवचिक होता, मनासारखं सगळं पचवत होता आणि किती हर्ष भोगत होता. आज आपली अवस्था अशी आहे, चपलता निघून गेलंय, हर्ष पण निघून गेलाय, मनासारखं आपल्याला मिळत नाही आणि पचवत सुद्धा नाही. सांगा बरं, काय होता? शरीर ढासलं चाललंय. हे मरायच्या अगोदर, पूर्ण अग्नीमध्ये जायच्या अगोदर, याची राख व्हायच्या अगोदर मला काहीतरी केलं पाहिजे. हे आपल्याला आज भगवंताची श्रीमद भगवद्गीता सूचित करते. सूचित होऊन जागवा आणि जागवून आपलं हित करून घ्या. म्हणून संत महंत म्हणतात, जाग जाग लवलाया, वेळ जातसे वाया, पाठी लागला शे काळ, क्षणोक्षणी मोजे वेळ. तुमची आमची बालपणाची वेळ मोजली, कुमारपणाची वेळ मोजली, तरुणपणाचीही वेळ मोजली, पौढपणाची पण वेळ मोजत आहे. मग म्हाताऱ्याची मोजेल आणि मग जरेमध्ये टाकेल, असा पाडून ठेवेल. तेव्हा आपल्याला जुन्या आठवणी येतील, बालपणाच्या आठवणी येतील, कुमारपणाच्या आठवणी येतील, तरुणपणाच्या आठवणी येतील, पौढपणाच्या आठवणी येतील. केलेलं समोर प्रगट होत जाईल आणि पश्चातापाशिवाय उरणार नाही. आणि मया पश्चातापात मृत्यू येईल. खलास, जीवन समाप्त झालं. काय हे जीवन आहे? खरं जीवन आहे? नाही, खोटं जीवन होतं. पण तेव्हा कळलं नाही, आणि कळलं तर दिल्ली दूर हो गई. वेळ निघून गेली, हातात काहीच नाही राहिलं, काही करू शकत नाही. अशा अवस्थेत देवा देवा, आता मी काय करू, कसा सुखी होऊ, या जरजरातून कसा बाहेर येऊ? येण्यासाठी संधी दिली होती, तेव्हा संधीचा चीज नाही केलं.
फायदा नाही घेतला, आता पश्चातापाशिवाय दुसरं काही नाही. कारण काल परत उलटा फिरेल तर तुला बालपणापर्यंत येता येईल, पण आता काल उलटा फिरणार नाही. आता फक्त काल सरळच जातो, केल्या कर्माची फलं देतो. चुकून जर तामसी कर्म असतील तर नरकवास, राजसी कर्म असतील तर जंजालवास, आणि सात्विक कर्म असतील तर स्वर्गवास. परंतु हे जंजालच आहे. तिन्ही गुण आहेत, पण फसवणारेच आहे, सोडवणारे नाहीत. सोडवणारे आहेत श्रीमद भगवद्गीतेचे विचार, भगवान श्रीकृष्णाची वाणी, गुरुची वाणी, ही आपल्याला सोडवणारी. तिकडे आपण प्रखर राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ एक कथा सांगतो. एका जंगलातून एक मनुष्य चालत होता. हिंडता हिंडता त्याला 3 दरोडेखोरांनी पकडलं आणि जकडलं आणि बांधून नेलं आणि त्याच्याकडचं सर्व धन काढलं. आता काय करायचं? त्याचं धन चोरून घेतलं चोरांनी. आता याला काय करायचं? एक म्हणतो याला मारूनच टाकू. एकाने तलवार उपसली आणि मारणार, तर दुसरा सांगतो थांबा थांबा, आता याला मारून पण आपल्याला काय मिळणार? याच्या हातपाय बांधा आणि इथेच टाकून द्या याला. दरोडेखोरांनी तसंच केलं. हातपाय त्याचे बांधले आणि तिथेच टाकलं, निघून गेले. त्यातून 3 दरोडेखोरातून एक परत आला आणि म्हणाला, अरे तुझ्या हातपाय बांधले रे, तुझं दंत घेतलं, तुला मोकळा करतो. हातपाय सोडले, जा बाबा जा, ते बघ त्या बांधाच्या पलीकडे तुझं घर आहे, तू जा तिकडे. सोडलं त्याला. बरं वाटलं. आता त्याला दया आली. चोर होता ना हा, तर तो म्हणतो तुला मी थोडं बांधाऱ्यापर्यंत, त्या काठापर्यंत सोडवायला येतो. 2 जण संगतीला आले. 2 जण आल्यानंतर म्हणे आता मी चाललो माझ्या घरी, तुझे आभार मानतो. चोराला सांगितलं, तू येतोस का माझ्या घरी? नको नको, तिकडे आलो तर माझी फसवणूक होईल, शिपायांनी वगैरे बघितलं तर मला पकडतील. म्हणे तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जा. तो निघून गेला त्याच्या घरी. उदाहरण होतं. तसे हे 3 गुण आहेत. हे आपलं धन लुटतात. त्याच्यातून एक चोर म्हणतो याचा आता खात्मा करूया, म्हणजे तमोगुण. नको नको, एक म्हणतो याला मारू नका, याचे हातपाय बांधून ठेवा, रजोगुण, या संसारात गुंतवून ठेवा. म्हणजे निघून गेल्यानंतर सत्वगुण येतो आणि आपली बंधनं तोडतो, इकडचं दुःख कमी करतो, स्वर्गात वगैरे घेऊन जातो, चांगलं सुख दाखवतो. परंतु तिथून मुक्ती नाही देत. तो आपल्याला तत्वज्ञान नाही देत. तत्वज्ञानाला गुणातीत व्हावं लागणार आहे. गुणातीत म्हणजे या 3 गुणांच्या परे आत्मतत्वात एकरूप व्हावं लागणार. जसा गुणरहित आत्मा आहे, विकाररहित आत्मा आहे, अव्यक्त आत्मा आहे, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथून चराचर हरिशी भजे, तो कोणत्याही गुणात लिप्त नाही, असं आपलं स्वरूप भगवंताचा अंश आपण आहोत. इथे आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. पण आपलं लक्ष या अध्यात्मावर, आत्म्यावर नाही तर देहावर आहे, म्हणून फसलो. श्रद्धा तर आत्म्यावर करायला पाहिजे होती, आत्मज्ञानावर करायला पाहिजे होती, आपल्या स्वर करायला पाहिजे होती. परंतु आपण परक्यावर, म्हणजे या नाचणाऱ्या, कुजणाऱ्या आणि स्मशानात जाऊन राख होणाऱ्या आणि कधीही एकसारखं न राहणाऱ्या परिवर्तनशील तत्वावर आपण श्रद्धा केली आणि फसलो. म्हणून संत म्हणतात, भगवंत इथे असे म्हणतात, अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप. अशी अश्रद्धा केली ते माझ्यापर्यंत येत नाही, जन्म मृत्यूच्या या चक्रातच फसून राहतात. किती 3 पद महत्वाची होती, किती महत्वाचं सांगत होते. आता इथे मृत्यू संसार वर्तमनी हा वाक्य फार महत्वाचा आहे. इथे थोडासा आपण पक्का विचार करू. तसं तर तुम्हाला तो विचार दिलेलाच आहे, तरी पण थोडासा परत विचार करू. हा वाक्य फार महत्वाचा आहे. येथे वाक्य म्हणण्याचे कारण असं आहे की मृत्यूरूपी संसार मार्गात केवळ मरणे मरणे आहे. रोज मरायचं आहे. आपण आज जगतोय पण रोज मरतोय, आणि एक दिवशी कायमचे मरतोय. रोज मरणे, मरण्याकडे चाललो. सांगा कोण अमराकडे चाललाय? आपले दिवसभरच चालले. आपल्याला भास आहे की हे मिळाल्यावर सुखी, ते मिळाल्यावर सुखी.
लग्न झाल्यावर याला वाटेल सुखी, मला वाटेल याचं लग्न झाल्यावर सुखी, मग याला वाटेल मुलगा झाल्यावर सुखी, मग मला वाटेल नातू झाल्यावर सुखी, मग मला वाटेल नातू मोठा झाल्यावर सुखी. हे सगळं असंच आहे. जरा मोठं कुटुंब आहे त्यांच्यामध्ये झाकून बघा, ज्यांनी नातू पंतू बघितले त्यांना नाही सुख मिळालं तर आपल्याला काय हा संसार सुख देईल? थोडा विचार तर केला पाहिजे. हा सगळा भास आहे, एक क्षणिक सुख आहे. इथे थोडा विचार केला तर पुढे निघण्याची कला आपल्याला प्राप्त होईल. पण विचारच नाही केला तर कला मिळणार नाही. बोला, तुम्ही विचार कराल की नाही? जोरात बोला तर मी समजेन की हो. नाही तुम्ही करू शकत. हो, करा विचार थोडासा. भगवान श्रीकृष्णाची वाणी आहे, श्रीमद भगवत गीता, असे 2 संगिनी आपल्याला मिळाले. आपलं कधीच अकल्याण होणार नाही, कल्याणच होईल. पण श्रद्धा केली पाहिजे. पण आपण केले अश्रद्धा. ही अश्रद्धा काय आहे हे भगवंतच पटवून आपल्याला सांगतात. म्हणजे मरणेच आहे, विनाशच विनाश आहे. अर्थात जेथे जाल तेथून परत यावं लागणार. जिथे जाल तिथून परतावं लागेल. सांगा, जिथे गेल्यावर रेशनिंग बंद झाली, परत आला, हे बरं का सामान तिथे मिळालेलं बरं, परत आलेलं बरं का? मग जिथे जाल तिथून परत येणार. सांगा, कुठे कुठे जाल परत येणार. हे परत येणारा मार्ग नको. एकदा गेल्यावर परत येणं नाही, तो मार्ग आहे अध्यात्म. त्यावर श्रद्धा करायची आहे. सांगा, जे जे आपण करतो त्याच्यातून आपण परत येणार की नाही? जरा विचार करा ना. आजपर्यंत ज्या आपण कार्यक्रम करत आलोय त्या कार्यक्रमातून आपल्याला जे मिळणार आहे ते संपणार आहे आणि ते संपल्यावर परत येणार आहोत. पण जिथे गेल्यावर परत आपण येत नाही तो मार्ग अध्यात्माचा आहे. आणि तो अध्यात्म मार्गच भगवंत आपल्याला पटवून सांगण्यासाठी हा राजविद्या राजगुह्य योग आहे. म्हणून यामधवर जर विश्वास नाही केला तर तो जन्म मृत्यूच्या चक्रातच जीवात्मा राहतो. आजपर्यंत आपण होतो हे स्पष्ट झालं. हे तत्वज्ञान भगवंताचं पक्क खरं आहे, 16 आणि खरं आहे. यावर आम्ही विश्वास करतो आणि याला ज्ञानाला धरूनच आम्ही आता श्रद्धा आमची बदलू. लेबल चेंज करा. सुख देहावर बघत होते, आता अध्यात्म साधनेवर बघा. थोडं कष्ट होईल सुरुवातीला, पण नंतर जे मिळेल ते अमरत्वाचं, परत न येणार असे. कोठे जन्मने तर कोठे मरण बाकी राहते, कोठे मेले तर कोठे जन्म बाकी राहतो. एकदा मेला की जन्म बाकी राहतो, जन्म झाला की मरण बाकी राहते, मेल्यावर जन्म बाकी राहतो, जन्म झाल्यावर बाकी काही ठेवू नका, समाप्तच करून टाका. डोक्यावर काही कर्जच ठेवू नका. जन्मला झालं, आता मरण बाकी आहे आपलं, मेल्यावर परत जन्म बाकी. का आस्था इच्छा वासनेने जो मनुष्य जगतो त्याला जन्म परत बाकी राहतो. तुमच्या आमच्या इच्छा वासना पक्क्या आहे. झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, अमक नाही झालं, तमक नाही झालं, अमक करीन तमक करीन, तर जन्म बाकी. मरण तर आहे, मग परत जन्म बाकी. जन्म झाल्यावर मग मरण बाकी. हे सगळं कालचक्र चालतच राहणार. तर येथे जीवाची श्रमिक अवस्था, कष्ट अवस्था, जीव किती कष्ट उपसतोय पण तरी स्वतःमध्ये जागा नाही होत. येथे असं सांगितलंय, जीव ज्या ज्या योनीत जातात त्या त्या योनीत आपली स्थिती मानतात. आपली स्थिती, आता आपण मनुष्याला आलोत ना, तर आपण मनुष्यामध्ये आपली स्थिती केली की मी मनुष्य आहे. पण तू मनुष्य नाही मिळत, तू तुझी स्थिती केली. तर एखादं समजा मी शरीर आहे अशी अहंता बाळगतात आणि हे शरीर माझे आहे असा मीपणा धरतात. अहंता आणि मीपणा, शरीर मी आहे आणि शरीराचं सगळं माझं आहे. मग काय काय माझं आहे त्याच्यावर ममता करतात. परंतु पुढे काय होतं, या जीवाच्या कोणत्याही शरीराशी संबंध टिकत नाही. कशामध्ये पण ममता ठेवा, दागिन्यात ठेवा, पैशात ठेवा, बंगल्यात ठेवा, नोकर चाकर पदामध्ये ठेवा, ममता कशाची? त्याच्यासोबत आयुष्यभर राहत नाही. सांगा, आता तुम्ही सरकारी नोकर आहात, पुढे आहात का? पुढे कला परत तुम्हाला जन्म मिळेल तेव्हा सरकारी नोकर नसणार. आता मी जर समजा मला गुरु बनवले तर मी गुरु आहे, पुढे मी नाही आहे, मी कशाला मानू गुरु? मी फक्त भगवंताचा भारवाहक सेवक आहे. माझं कर्तव्य कर्म मी करतोय.
मला याच्याशी काही घेणं देणं नाही, असं अनासक्त राहिलो तर माझा परत जन्म नाही होणार. पण मी गुरु आहे, मी ज्ञान देणार आहे, माझ्यासारखा कोणी नाही. फसला, पुढे जन्म बाकी. मी हुशार झालो, तुम्ही झाले का? झाला तर रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण झालं. हरी गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. आता येथे भगवंत आणि श्रीमद भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते, सांगते. आता आपण नाही ऐकलं तर काय आणि ऐकलं तर काय? बोला, तुम्ही ऐकाल का नाही ऐकाल? नाही ऐकाल तर त्या डुकराची परिस्थिती आहे तशी आपली होईल. काय महाराज, तर डुकराची परिस्थिती होईल? असं काय झालं डुकराबरोबर? जे डुकराबरोबर झालं ते आपल्या बरोबर होऊ नये म्हणून एक दृष्टांत रूपी कथा सांगतो. एकदा महामाया जगतजन्य आद्यशक्ती सर्वेश्वरी पार्वती माता आणि जगाचे नाथ भोलेनाथ शिव बाबा आकाश मार्गाने चालले होते आणि आईची दृष्टी भुतळावर पडली. तर त्या भुतळावर एक डुक्कर घाणीमध्ये नुसती घाण खात होता. आईला हिचकाला आला. आईने विचार केला, कसा रे हा डुक्कर, याने किती कर्म घाणेरडी केली म्हणून आता घाण खातोय. जेव्हा मानव जन्म मिळाला तेव्हा हित केलं नाही, डुकरासारखे कर्म केले म्हणून डुक्कर योनीमध्ये आला. चला आता याला तारू, याचे हित करू. म्हणून भगवान शिवाला पार्वती मातेने सांगितलं की हो नाथ, ऐकता का? तो बघा जरा डुक्कर किती दरिद्रता भोगतोय, जरा त्याला त्याच्यातून मुक्त करा ना. पार्वती मातेला भगवान शिव सांगतात, काय सांगितलं? त्याचं नाव काय? डुक्कर. तो ऐकेल का माझं? मी किती पण त्याला द्यायला गेलो तरी तो घेणार नाही. पहिला लक्षात ठेव. चल आपण आपल्या रस्त्याला चालू. नाही तुम्ही जरा त्याला, तू कधी पण हट्ट करते आणि मला पुरवावा लागतो, नाही पुरवलं तर मग माझी गडबड होते. आता स्त्री हट्ट आहे तर पुरवावंच लागेल. चला बघ, मी तुला सांगतो तो घेणारच नाही. मी काही दिलं तरी तो घेणार नाही. तुम्ही प्रयत्न तर करा ना, तुम्ही अगोदरच भविष्यवाणी करता. हमेशा जेव्हा मी काय सांगितलं की तुम्ही भविष्य सांगता. आता भविष्य सांगता ते चांगलं आहे ना. जसं आता भगवान श्रीकृष्णाने आणि गीता मातेने भविष्य सांगितलं, चांगलं होतं की नाही? पण आपण ऐकलं नाही. तसं पार्वती मातेने नाही ऐकलं आणि हट्ट धरला. तर भगवान शिवाने पुरा केला. चला म्हणे, जा त्याला बोलावून आणा, आता इथं देतो त्याला काय पाहिजे तो वर देतो. तेवढ्यात माता सांगते, ए डुकरा, इकडे जर सोड ते घाण खायची सगळी, इकडे. आई काय माग, देव बघ तुझ्या समोर आहे, जे पाहिजे ते मागून घे, आत्ताच मिळेल. ही संधी आले, तू घालवू नकोस. असा करतोय. असं माते, थांब जरा, मी बायकोला विचारतो. आता कपाळावर हात मारला आईने, पण बायकोला कशाला विचारतो? आता तू घे ना, पाहिजे ते तुला जे आवडेल. नाही, मी कोणती पण गोष्ट माझ्या पत्नीला विचारल्याशिवाय करतच नाही. बरं आहे बाबा, जा मग विचारून ये. आता विचारायला गेला, आतमध्ये विलास शिरला. डुकरीनीला भेटला, म्हणे देव आलेत, पाहिजे ते मागा, आपल्याला देणार आहेत. बोल, आपल्याला काय मागायचं त्यांच्याकडनं? ओ, तुमचं डोकं फिरलंय का? डुकरीन बोलते. आपल्याला काय कमी आहे सांगा, आम्हाला काय नाही पाहिजे, सगळं तर आपल्याकडे आहे. कशाला ते घ्यायचं? लोकांचं नाही पाहिजे म्हणायचं आपल्याला. जा सांग, आम्हाला सगळं आहे. आला डुक्कर, म्हणे माझी बायको सांगते आमच्याकडे सगळं आहे, आम्हाला काहीच नको. अरे, पार्वती मातेला विचार पडला. भगवान शिव असे सांगतात, ऐकलं? देतोय तरी बघ कसा नखरे करतोय. आता काय पाहिजे ते मागायचं तर म्हणते नको. मातेला जरा चिड आली. काय रे, कोणी सांगितलं नको? तर माझ्या बायकोने. जा जरा तिला बोलावून आणि इकडे. मग तिला आणलं बोलावून, जाऊन डुकराने. माता सांगते, काय ग डोकं फिरले का तुझं? मागून घे ना, भगवंता देतात ते, पाहिजे तसं सुख, या दुःखातून कायमची मुक्ती घे. तर आईला हात जोडला त्या डुकरीने, म्हणाली, माते, आम्हाला सर्वस्व आहे, आम्हाला काय कमी नाही मिळत, आम्हाला काहीच नको. काय काय आहे सर्वस्व तुझ्याकडे जरा सांग. बघा आई, मला राहायला घराची चिंता अजिबात नाही. या बिलात आम्ही दोघं जण राहतो, अशी अनेक बिलं आहेत. आज या बिलात तर उद्या त्या बिलात. घर बदलत असतो, घराची चिंता नाही. या माणसाला एक घर बांधायसाठी रात्र दिवस कष्ट काबाड, अधर्म धर्म काय बघत नाही, नुसतं घर 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 करतो. आम्हाला घराची चिंता नाही, त्या माणसाला चिंता आहे ना. तुम्हा आम्हाला घराची चिंता ना, घर पाहिजे ना, तसं घर पाहिजे. घर झालंय तरी त्याच्यात बिछाने पाहिजे, त्याच्यात गाद्या गलीचं पाहिजे, त्याच्यात डेकोरेशन पाहिजे, त्याच्यात अद्याप पाहिजे. मन काय भरत नाही.
अद्याप बंगले बांधलेत, त्यांना पण अद्याप घरात असं करावं तसं करावं इच्छा वासना चालूच आहे. तसं मला काहीच नाही, घराची चिंता मला नाही. आणि आम्हाला मनुष्याला तर खायची चिंता, रात्र दिवस एक एक कवडी चुंबक इतका खोटं नाटक करून जमा करतोय खाण्यासाठी. आम्हाला खायला सगळीकडे गटारच गटार आहे, एक तिकडे गटार आहे, एक तिकडे गटार आहे, तिकडे खायची काहीच कमी नाही. हा राहिलं संतती, माणसं नुसती पोरांसाठी तडफडतात. आम्हाला संतती बघा, माझा नवरा इतका ताकदवर आहे, एक एक वेळेला आम्ही 12 मुलांना जन्म देतो, अशी माझी पिल आहे, मला पोरांची पण चिंता नाही. आता मला कसलीच चिंता नाही, माते कशाला काय मागू, मला काहीच नको, आम्हा दोघांना काहीच नको, तुम्ही जा, आम्ही आमच्या सुखात आहोत. मातेला गप झालं. भगवानशी विचारायला लागले, चल आता तुला सांगितलं ना, हा देईल तरी घेणार नाही लोक, कारण यांच्या इथे नाही मिळत. मग ते काय करतील? मग शेवटी माता निघून गेली. तसं आपली गत नको. भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते ज्ञान, तर आपण घेतलं पाहिजे. आपण या गटारामध्ये म्हणजे या पंच इंद्रियांच्या नश्वर पदार्थामध्ये सुख नाही मानलं पाहिजे. हे संसार एक प्रकाराचा, त्या डुकराला जसं गटार आहे तसं आम्हाला हे जन्म मृत्यूचं रक्ताचं हा संसार दुःखाचाच आहे. पण तो विवेक आपला जागा झाला पाहिजे. तिथे डुक्कर फसला कारण तो डुक्कर होता, आम्ही फसणार नाही कारण आपण मनुष्य आहोत. बरोबर ना? फसणार नाही ना? हो का नाही? खरं सांगता, फसणार नाही कारण आपण डुक्कर नाही. फसणार कसे? तो डुक्कर होता म्हणून फसला. आम्ही तर मनुष्य आहोत, आम्ही डुकरासारखे बनणार नाही. तर असं हे जैविक श्रम, किती जीव हा श्रम करतो, अशी शरीर धारण करतो, सोडतो, जिथे जिथे जातो तिथून तिथून परत येतो. म्हणून असं आपल्याला नको. येथे मनुष्य शरीर का मिळालेलं आहे याचं महत्व सांगतात भगवंत. आता मनुष्य शरीराचा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे. असं येथे म्हणतात की हे मनुष्य शरीर केवळ ईश्वर प्राप्तीसाठीच मिळालेलं आहे, संसाराचं सुख भोगण्यासाठी अजिबात नाही. कशासाठी मिळालंय? आता आपलं काय चाललंय? ईश्वर प्राप्तीचं कार्य चाललंय नाही. अद्याप आम्हाला हे करायचं ते करायचंय, आम्हाला तर मुलाचं लग्न करायचं आहे, तिला पोराचं लगीन करायचं आहे, यांना काहीतरी कमवायचं आहे, काहीतरी कमवायचं आहे. पण हे शरीर त्याच्यासाठी नाही, निव्वळ ईश्वर प्राप्तीसाठी आहे. भगवंतानी कृपा करून संपूर्ण कर्मफलांना सत असत या योनीमध्ये जे कारण आहेत त्या कारणाला थांबून जीवाला मुक्तीची संधी दिलेली आहे. हे जे जन्म मृत्यूच्या कारणाला 3 गुण आहेत, त्या 3 गुणात जीवात्मा फसतो, त्याच्यातून मुक्तीसाठी हे शरीर दिलंय. आता या शरीराचा उपयोग करा, उपभोग नव्हे. येथे जीवाचं अज्ञान कसे आहे ते परत सांगतात. जीवाचं अज्ञान आहे. आता शरीर कशासाठी दिलंय ते सांगून झालं, तुम्ही मान्य पण केलं. आता आपलं अज्ञान काय आहे ते पण पुढे सांगतात. ते म्हणतात अशा मुक्तीच्या संधीला प्राप्त करूनही जे जीव जन्म मरणाच्या परंपरेत चालतच राहतात. आम्ही जर हे तत्वज्ञान सांगितलेलं ऐकलं नाही तर ते चालू राहणार. जीवाची अज्ञान अवस्था, देहाला मी मानणं, देहाचे आपलं मानणं आणि त्याच्यात ममत्व, लोभ मोह करून त्या कालचक्रात फसणे. ज्या वस्तू आपल्या बरोबर जाणार नाही त्याचं ममत्व, त्याचा लोभ, त्याचं आकर्षण, त्याच्यात आपली बहुमूल्यता निघून गेली. त्यांना पाहून भगवंत जाणून पश्चाताप करतात की मी यांना माझ्याकडून जन्म मरणातून सुटण्यासाठी पूर्ण संधी दिली होती, परंतु त्या संधीला ते प्राप्त करूनही जन्म मरणाकडेच वाटचाल करतात. येथे या जीवांचं हेच अज्ञान आहे आणि हे अज्ञान नष्ट होण्यासाठी आपण भगवंताच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. नाही ठेवला तर पुढे त्या आंधळ्याची परिस्थिती होई झाली तशी तुमची आमची होईल. म्हणजे आज पावन मानव जन्म दिला. भगवंत सांगतात मी मनुष्य जन्म यासाठी दिला होता, कायमचा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी. पण त्या अज्ञान अवस्थेत त्या शरीराला मी मानून, या शरीराचं माझं मानून आणि त्यात गरकेत राहून जन्म मरत राहिले.
जसा तो आंधळा त्या कालचक्रामध्ये राहिला, तो बाहेर निघाला नाही, तसा हा जीव आंधळ्यासारखा कालचक्रातून निघणारच नाही. कथा सांगायची गरज आहे का समजली? एका गावामध्ये एक आंधळा फसला होता. त्याला गावाच्या बाहेर निघायचं होतं. आंधळा असल्या कारणाने तो रस्ता शोधू शकत नव्हता. म्हणून एक वाटसरू आला, त्याला विचारलं, बाबा रे, मला गावाच्या बाहेर निघायचं आहे, जरा रस्ता सांगशील का? तो वाटसरू दयालू तुमच्या आमच्या सारखा होता. हा ना बाबा, सांगेन ना बाबा. या अख्ख्या गावाला कोट आहे भिंतीचा, एकच दरवाजा आहे. आता तुम्हाला दिसत नाही. आता मी जरी दिशा दाखवली तरी तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही असं करा, असं सरळ चालत राहाल का मग भिंत लागेल. मग भिंत लागल्यावर त्याला चाचपटत चालत राहा, मग दरवाजा येईल. त्या दरवाजातून तुम्ही या गावाच्या बाहेर निघाल. समजलं का? तर हो म्हणे, समजलं. आता तुम्हाला समजलं का? बोला, समजलं? त्याला पण समजलं होतं, पण त्याने एक चूक केली होती. ती पुन्हा चूक तुमची नको. काय केली होती? तर पुढे कथा येते. चाचपटत राहिला. त्याला समजलेलं सगळं. आता त्या माणसाला पण त्याने सांगितलं, समजलं. आता चाचपटत राहिला. उन्हाचे दिवस होते, अंगाला खाज येत होती. दरवाजा बरोबर आला, आता बाहेर निघणार, तर याने अंगाला खाजवायला आणि पुढे गेला. दरवाजा चुकला. आता पुढे तो गाव गोल होता, गोल कोट होती. दरवाजा चुकून गेला. आता दरवाजा कधी येईल? लगेच येईल की अख्खं फिरून येईल? अख्खं फिरून आला, परत दरवाजा आला, तेव्हा तीच चूक केली. अंग खाजवत राहिला आणि पुढे निघून गेला. पुढे गेला तो आंधळा त्या गावाच्या बाहेर काही निघाला नाही. दृष्टांत होता, काल्पनिक आहे. आंधळा काही मिळत नाही तर मी तुम्हाला दाखवा, आणि ते गाव पण नाही. पण सिद्धांत काल्पनिक नाही, सिद्धांत आपलं जीवन आहे. हा सिद्धांत आपल्याला समजत नसतो, म्हणून कृत्रिम रीतीने दृष्टांत द्यावा लागतो. सिद्धांत सत्य आहे, आपलं जीवन आहे, आणि दृष्टांत आपलं जीवन नाही. पण ते दृष्टांत देऊन जीवनावर लक्ष केंद्रित केलं जाते आणि जीवन सुधारलं जाते. आता दृष्टांताचा सिद्धांत सांगतो, हे आपलं खरं खुरं आहे, याला काल्पनिक मानू नका. ते होतं, आता सांगेन ते नाही. गाव म्हणजे संपूर्ण सृष्टी, आंधळा म्हणजे जीव, आणि कोट म्हणजे 84 लक्ष जन्माचे फेरे, आणि दरवाजा म्हणजे मनुष्य जन्म, आणि चाचपटणं म्हणजे भक्तीचे प्रयत्न, आणि खाजवणं म्हणजे अमक खा मोज मजा, बंगला, गाड्या, घोड्या, नोकर चाकर यामध्ये गर करा म्हणजे खाजवणं. यामध्ये राहिला आणि मनुष्य जन्म गेला का कधी परत मिळेल? 84 लक्ष फेरे फिरल्यावर मिळेल. आता तुम्ही सांगा, हा गेल्यावर कधी आहे? मग चाचपटणं बरं का खाजवणं बरं? चाचपटणं म्हणजे भक्ती करणं, आणि खाजवणं म्हणजे, समजलं ना, सगळी या संसाराची मोज मजा करणं. बोला, यातलं तुम्ही कोणतं घ्याल? चाचपटणं घ्याल का खाजवणं घ्याल? बघा, सिद्धांत समजला का? सिद्धांतामध्ये तो आंधळा कोण? मी बोला, मी. आणि त्याला आता खाजवायचं नाहीये, चाचपडायचं आहे, म्हणजे भक्ती करायची आहे. अशा या जीवाला भगवंताने दिलेला उपहार, त्याचा चांगला उपयोग करायचा आहे. आता परिशिष्ट भाव असा आहे की पूर्व श्लोकात भगवंताने सांगितलेलं विज्ञानासहित ज्ञानाच्या महात्म्यावर जर श्रद्धा ठेवणार नाही, ती माणसं नाशवान भोगाकडे महत्व देऊन त्याच्यात लागून राहतात आणि जन्म मृत्यूच्या चक्रात फसतात. म्हणून भगवंताला प्राप्त न होता वारंवार जन्मात मरत राहतात. आणि भगवंताने सांगितलंय त्यावर जर विश्वास करतील तर त्यांचा हा जन्म मृत्यू चुकेल, आणि चुकावा म्हणून तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंताने येथे आपल्याला समजावून सांगितलं, अश्रद्धानाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप. अर्जुनाचा एक संकेत, एक प्रश्न होता की भगवंता, तुम्ही एवढं विशाल तत्वज्ञान जर जीवाला तुम्ही देत आहात, एवढं महान आहे, पण तो जीव का घेत नाही? तर न घेण्याचं कारण त्या तत्वज्ञानावर त्याची श्रद्धा नाही, आणि श्रद्धा बसली त्याच्यावर तिथे तत्वज्ञान नाही.
म्हणून बोला, तुमची श्रद्धा भगवान सांगतात त्याच्यावर आहे की नाही सांगत त्याच्यावर आहे. आता आपली श्रद्धा योग्य लागावी, भगवत प्राप्तीला लागावी, म्हणून भगवंताने इथे सांगितले अश्रद्धा कशावर कराल? संसारावर करा, संसाराच्या सुखावर करा, आणि श्रद्धा आध्यात्मिक सुखावर करा, भगवत भक्तीवर करा, भगवंताच्या ज्ञानावर करा, जे पुढे आपल्याला भगवंत सांगणार आहेत. इथपर्यंत तिसऱ्या श्लोकातून आज आपला हा सत्संग पुरे. हरी गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद. हरि गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद.